विशेष माहिती सांगतो. काय करतो? विशेष माहिती सांगतो. बघा, तुमचं विसरणार नाही कधी आयुष्यात. मी आता सांगितले ना नावातच सगळे विशेष माहिती सांगतो. हा जो शब्द आहे तो विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. मग कुणाबद्दल सांगतो? नामाबद्दल सांगतो, कर्त्याबद्दल सांगतो. कसं? वाक्यच घेऊन सांगतो ना तुम्हाला, मग तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही स्वतः ओळखीता. बघा, काळा कुत्रा. कुत्रा हे काय झाले? काय झाले? नाम झाले. माहिती ना नामाचं ना, नाव आहे ना ते 4 पायाचं असतं, असं असं चलतं, त्याला शिपूट असतं, काळं पांढरं असतं, भुवा करतं. त्याला कुत्रा म्हणायचं ठरवलं आपल्या लोकांनी, म्हणून आपण बी कुत्राच म्हणतो. ते त्याला दिलेलं नाव आहे म्हणून त्याला नाम म्हणायचं. आणि त्या कुत्र्याबद्दल माहिती सांगतंय. ते कुत्र कसं आहे? काळं. कुणाबद्दल माहिती सांगितली? सांग मला. कुत्र्याबद्दल नाही म्हणायचं, नामाबद्दल म्हणायचं. कशाबद्दल? हे नाम कशाला सांगत बसलो तुम्ही? पहिल्यांदा नसतं काय मिळलं कुत्र कसं आहे म्हणून. कुणाबद्दल माहिती? कशी माहिती? कसली माहिती? विशेष. काहीतरी विशेष सांगितले. त्या कुत्र्याचं गुणधर्म सांगितलंय, नामाबद्दल काहीतरी सांगितलंय, म्हणून याला विशेषण म्हणतात. नामाबद्दल काहीतरी वेगळं वेगळं सांगितलंय म्हणून त्याला विशेषण म्हणतात. मग हे नाम आणि हे विशेषण. चला आणखीन एक उदाहरण घेऊ, तुम्हाला समजत नसेल तर. बघा, आंबट चिंच. एका उंच उंच झाडाला येते, अशी वाकडे वाकडे त्याची असते, त्याच्यात बी असतं, त्याला काय म्हणतात? चिंच म्हणतात. म्हणजे हे काय? नाम आहे. त्या पर्टिक्युलर थिंगला, त्या गोष्टीला, त्या वस्तूला दिलेलं हे काय? चिंच काय आहे? नाम आहे. काय आहे? नाम. आणि त्या नामाबद्दल काय सांगितले रे? चिंच कशी कशी येते? आंबट. नामाबद्दल सांगितलेली ही काय रे? आंबट माहिती. मग नामाऐवजी नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग आंबट ही नामाबद्दल सांगितलेली विशेष माहिती, त्याला काय म्हणायचं? म्हणून विशेषण. विशेषण काय म्हणायचं? विशेषण. काय म्हणायचं? विशेषण. म्हणजे तुमच्या याच्यातून लक्षात आले असेल की हे नाम आहे, नामाबद्दल माहिती. ही चिंच आहे, चिंचेबद्दल माहिती. म्हणजे नामाबद्दल, वस्तूबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. असे शब्द तुम्हाला जर सांगायचे म्हटलं तर काय रे? चहा कसा असतो? गरम असतो. पांढरी टोपी. टोपी कशी? पांढरी. बुटका, उंदीर. आंबट, बोरे, पिकलेला आंबा. आंबा कसा आहे? पिकलेला. मग पिकलेला हे काय झालं? विशेषण. आंबा हे काय झालं? नाम. म्हणजे लक्षात आलं का? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. चला व्याख्या लिहून घ्या. या व्याख्या लिहून. कशी विशेष माहिती? अशी, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. आणि विशेष माहिती सांगणाऱ्या बघा शब्दातच आहे, त्यामुळे तुमचं विसरलं नाही पाहिजे. विशेषण म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्दही वाटते हो. विशेष. विशेष. लाईक करा बरं. ओके. गोड मँगो. गोड मँगो. मग तेच सांगायचं असतं रोहन आपल्याला की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. पण हे जर तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगितलं तर लक्षात येतं लवकर. बरोबर आहे? दरवाजा बंद कर रे. वरडू नका म्हणा.
ते मम्मीला सांग दारात दूध उघडायला. बघा, अरे बाळा मम्मीला सांग दारात उघडायला, ती दूधवाला आलाय. मग याची उदाहरणं लिहा. उदाहरणं लिहा. काय उदाहरणं असतील? आंबट, तिखट, गोड, काळा, गोरा. याची उदाहरणं जास्त लिहायची. सुंदर. बस मला वाटतं एवढेच बाद झाली इथं. इत्यादी. इथं एवढेच बाद झाले. आता एक तुम्हाला मस्त याने ट्रिकी गोष्ट सांगणार आहे. ट्रिक म्हणतात तुम्ही, ट्रिकले करतात ना, तर ट्रिकच सांगतो आता तुम्हाला. ट्रिक एवढेच उदाहरण लिहा बस. आणखीन लिहायचं ह्याच्या खाली आपल्याला. आणखीन विशेषण हा गोष्ट मुद्दा संपलेला नाहीये. विशेषण हा मुद्दा संपलेला नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, लाईक करून घ्या बरं एकदा. हिरवा पोपट, खूप छान माहिती सर, धन्यवाद. आराध्या, डोंगर हे हिरवा आहे, डोंगर हे हिरवा आहे. हो हो, डोंगर हिरवा आहे. मग डोंगराबद्दल हिरवी माहिती सांगणारा शब्द कोणता? हिरवा. आता तुमच्यात एक लक्षात आलं का? एक आता तुम्ही जेवढे वाक्य बोललात, जेवढे मी काही सांगितलं, यातून एक काही गोष्ट लक्षात आली का तुमच्या? हा, विशेषण हे शक्यतो आणि शक्यतो नामाच्या अगोदर येतं. मॅक्झिमम वेळेस बोलतोय आम्ही शब्द, मॅक्झिमम वेळेस ते नामाच्या अगोदर येतं. त्याला आधी विशेषण म्हणतात, नंतर येणारे विधी विशेषण म्हणतात. या सगळ्या गोष्टी खड्ड्यात जाऊन द्या. हे गोष्ट लक्षात ठेवा. दोन नामाच्या अगोदर शक्यतो, म्हणजे कशामुळे शक्यतो म्हणतोय आपण शब्द? कारण विधी विशेषण म्हणजे नामाच्या नंतर येणार ते शक्यतो कमी येतं, कमी येते ते, म्हणजे त्या गोष्टी तसले विशेषण कमी आहेत. पण मॅक्झिमम वेळेस नामाच्या अगोदर येतो. नाम काय होतं? कुत्रा. कुत्र्याच्या अगोदर काळी. कधी आपण कुत्रा काळा असं म्हणत नाही, काळा कुत्राच म्हणतो. चिंच आंबट असं म्हणत नाही, आंबट चिंचच म्हणतो. पिकलेला आंबा मानतात तुम्ही, आंबा पिकला असं कधी कधी म्हणतो. आंबा पिकला आहे मग कधी कधी म्हणतो. म्हणजे बोलायला सोपं कधी जातं? अगोदर विशेषण घेतलं तर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? आता तुम्हाला आता असा एक चार्ट तयार करायचा उद्यासाठी. उद्यासाठी असा एक चार्ट तयार करायचा आहे. हा, काय करायचं? असा चार्ट तयार करायचा आणि ह्यात काय करायचं? वरील विशेषणाला करा लगेच चार्ट तयार. चला तिथं जागा सोडा. चला, विशेषणाला, विशेषणाच्या, विशेषणाच्या असा चार्ट तयार करा. पूर्ण करायचा. वही करायला सांगितलेली बरं का मी, वही करायला सांगितलेली. हे काही गणित नाहीये आकडेमोड करायला. हे लिहून घ्या थोडस. हे सोडवणं हे थोडस कानाखालून जाणं गरजेचं असतं. विशेषणाच्या खाली रेष ओढा किंवा अधोरेखित करा. असे कप्पे करायचे. एका वहीमध्ये 2 कप्पे करायचे. भरपूर जागा शिल्लक राहते, काय अडचण नाही. बस लवकर खेळ. इतका उशीर असतो का? आंबट आणि कैरी असे दोन्ही शब्द लिहायचे. असे दोन्ही शब्द लिहायचे. नंतर काय लिहायचंय? सुंदर. काही लिहा, पुस्तकात बघून लिहा, मनाने लिहा, काही करा. सुंदर फुले, खारट मीठ, सोनेरी चिमणी. हे असं सगळं लिहून काढायचं आणि हे नीट वाचा. नुसतं आंबट 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 काही, सुंदर फुले सगळं वाचायचं. आणि नंतर त्याच्या खाली इथं लालक्या पेनाने अशी रेष वाढायची.
आणि मग तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की नामाच्या अगोदर मॅक्झिमम वेळेस काय येतं रे, विशेषण येतं. नामाच्या अगोदर मॅक्झिमम वेळेस बोलतोय आम्ही, नामाच्या अगोदर मॅक्झिमम वेळेला काय येतं, विशेषण येतं. कधी कधी येतं नंतर, पण शक्यतो असंच येतं. मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला नाम ओळखू आलं, एखाद्या वाक्यामधलं तुम्हाला नाम ओळखू आलं, तर त्याच्या अगोदर शक्यतो विशेषण असणार आहे. आणि थोडं व्याख्येकडे गेला तर कैरीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द अख्ख्या वाक्यात जरी सापडा म्हटलं तर कैरी कशी आहे, आंबट आहे. चहा कसा आहे, गरम आहे. स्प्राईट कसं आहे, गार आहे. आईस्क्रीम कशी आहे कार्तिक, गार आहे. मग गार हे काय असेल, कशाबद्दल मग विशेष माहिती सांगते, नाम कोण आहे. ओके ओके, समजलं. आता मला वाटतंय तुझ्या मोबाईल मध्ये जाऊन सेटिंग चेंज कर आयुष. मला मायापाशी दुसरा मोबाईल आहे, त्यात एकदम